7 वर्षीय चिमुकलीला 14 वर्षीय अल्पवयीन मुलामार्फत बेदम मारहाण, उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू. धनसळ येथील घटना. पुसद तालुक्यातील धनसळीतून एक मन हेलवून टाकणारी घटना उघडकीस आलेली आहे. ज्या मामाने भाच्याला राहायला घरात जागा दिली, त्याच भाच्याने मामाच्या 7 वर्षीय चिमुकल्या मुलीला बेदम मारहाण केली. अमानुष केलेल्या या मारहाणीमध्ये त्या 7 वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. महत्वाची बाब म्हणजे मारहाण करणारा तरुण हा 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा आहे. या घटनेअन्वये पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सुरुवातीला मारहाण व त्यानंतर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे फिर्यादी शेख अब्रार शेख यासीन वय 38 वर्ष यांनी तक्रार दिली असून त्यामध्ये त्यांनी असे नमूद केले की मला एक मुलगा व 2 मुली आहेत. माझी बहीण मरण पावल्याने त्यांचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा हा माझ्याकडेच राहतो. तो रागीट स्वभावाचा असून नेहमी गावात भांडण करीत असल्याने त्यास फिर्यादी यांनी 20 दिवसापूर्वी घरातून हाकलून दिले होते. तेव्हापासून तो फिर्यादी व त्यांच्या मुलीचा राग धरून होता. दिनांक 29 एप्रिल रोजी फिर्यादी यांच्या पुतण्याचे लग्न असल्याने ते बाहेर गावी निघाले होते. थोड्याच वेळात फिर्यादी यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला व सांगितले की मोठी मुलगी हिला गावातील दुकानामध्ये किराणा सामान घेण्यासाठी पाठवले, परंतु बराच वेळ झाल्याने ती घरी परत न आल्यामुळे फिर्यादी यांची पत्नी तिला पाहण्यासाठी गेली असता 7 वर्षीय चिमुकली गावातील रोडवर खाली पडून दिसली. यावेळी तिला मारहाण करण्यात आली होती. यावेळी त्या चिमुकलीला कोणत्या व्यक्तीने व का मारहाण केली असे विचारले असता फिर्यादी यांचा 14 वर्षीय भाचा याने तुझ्या वडिलांनी मला घरातून का काढले असे म्हणून लाकडी काठीने कपाळावर उजव्या डोळ्याजवळ मारहाण केली आणि त्यानंतर पोटावर दोन्ही जबड्यावर बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले व तेथून तो पळून गेला. हा संपूर्ण घटनाक्रम फिर्यादी यांची पत्नी यांनी फिर्यादी यांना सांगितला. फिर्यादी यांनी तात्काळ धनसळ येथे येऊन त्यांच्या चिमुकलीला तात्काळ उपचाराकरिता पुसद येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले, परंतु तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला तात्काळ नागपूर येथे रेफर केले. परंतु उपचार सुरू असताना त्या 7 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा प्रकारची फिर्याद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेली आहे. या फिर्यादीवरून सुरुवातीला अपराध क्रमांक 258/2026 कलम 118(1), 115(2), 351(2)(3) भारतीय न्याय संहिता या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. परंतु तक्रार दाखल केल्यानंतर 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याने यामध्ये खुनाची कलम 103(1) याची वाढ करण्यात आलेली आहे. सुरुवातीला घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक चव्हाण यांनी केला असून चिमुकली मरण पावल्यानंतर घटनेचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशन येथील ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्फत सुरू आहे.